कसं वाटतंय? किती गोड हसतंय ना ते पिल्लू. अश्विनी, हॅलो. कसला विचार करतेस ग? काय नाही. ही सजावट कशी जमली? छान आहे. थँक्स. तुझ्यासारखी बायको असताना मी असं कसं वागावं केलं? माफ कर. हळू लागेल ना. अगं कसं लागेल? मी आहे ना, मी बरं लागू देईन. सरप्राईज. तू शांतपणे. तुम्ही माझ्या बाळाची खोली सजवताना त्यात मला इन्व्हॉल्व करत नाही हे मला पटत नाही. अगं आम्हाला फक्त सरप्राईज द्यायचं. सरप्राईज द्यायचं होतं का ते एक निमित्त होतं की तुम्ही एकत्र येऊन माझ्या बाळाची खोली तुमच्या पद्धतीने सजवणार? असं काही समजू नका तुम्ही, ही अंधश्रद्धा आहे. तू मध्ये बोलू नकोस. तुझं काय जातंय का हे सगळं बोलायला? अंधश्रद्धेविषयी लेक्चर द्यायला काही लागत नाही. तुझं काय जातंय? तुला काय माझ्या बाळाच्या जीवाची पर्वा? येऊन जाऊन तू माझ्या होणाऱ्या बाळाची भाडोत्री आई असे लक्षात ठेव. आता गप्प होतेस का तू? जान्हवीकडून तुला तुझं हक्काचं मूल मिळणार होतं ना, जे मी तुला कधीच नाही दिलं. असं म्हणू नकोस मीरा. अगं मिहीर आपला असला तरी तुझा नाहीये तो पलाश. तू त्याला स्वतःचं नाव दिलंस. सख्खा बाप काय करेल अशी माया केलीस त्याच्यावर. मला बदनामीतून वाचवलंस, माझा स्वीकार केलास. मिहीरला कधी परक वाटू नये म्हणून आपल्याला परत मूल न होऊ देण्याचा निर्णय सुद्धा स्वीकारलास तू. मला तेव्हा पैशांची गरज होती म्हणून मी हे केलं. आणि मी जे केलं ते बरोबर केलं. मी खूप मोठं काहीतरी करतेय असं तुम्ही मला पटवू नाही दिलं. त्या मला का नाही समजून घेत? माझ्यावर असे आरोप का करताय? आरोप ती तुझ्यावर करत नाहीये, माझ्यावर करते. आणि मी नमिताचं दुःख कळतंय म्हणून तिला सांभाळतोय. तुझा कोण मारा कळतोय म्हणून तुला जपतोय. बदल्यात मला काय मिळतंय? नमिता माझ्यावरच आरोप करते आणि तिच्या वागण्याचा जाब तू मलाच विचारतेस. बस झाला आता. कडेवर झाला माझ्या सहनशक्तीचा. नमिताला बाळ हवंय ना, तिला तिचं बाळ मिळेल. तुला पैसे हवेत ना, तुला तुझे पैसे मिळतील. मला काहीच नको. कोणाकडनंच काही नकोय मला. आय एम फेड अप. कंटाळा आला मला सगळ्याचा. मिस्टर प्रधान, साहेब साहेब घर सोडून गेले? ताराबाई उगाच काहीतरी बोलू नका. हो, मी खोटं कशाला बोलल बाई? अहो मी स्वतः ऐकलं, स्वतः पाहिलं. साहेब जानतणतणच होते. म्हणले मी इथं हवं असं काही राहिलं नाही. मी चाललो आणि पार गेले ते तार तार गेटाच्या बाहेर.